वसई विरारमध्ये रस्त्याच्या झालेल्या चाळण संदर्भात बहुजन विकास आघाडी आज स्वतः आक्रमक झालेली आहे आणि या मोर्चामध्ये जे आक्रोश मोर्चा काढलेला आहे यामध्ये स्वतः बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर आणि स्वतः माजी महापौर प्रवीणाताई ठाकूर, पूर्ण ठाकूर परिवारासह या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे हा मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वसई विरार मधला जो कार्यकर्ता आहे हा या ठिकाणी आलेला आहे। आजपर्यंत या ठिकाणी खड्डे जेवढे पडलेले नाहीत त्यामुळे तेवढे रस्त्याची चाळण झालेली आहे आणि दिवसाला अनेक लोकांचे अपघात होत आहेत, त्यामुळं अनेकांचे जीव सुद्धा जात आहेत। माझ्यासोबत स्वतः या ठिकाणी माझी महिला प्रथम महापौर प्रवीणाताई आहेत। ताई, काय सांगणार एकंदरीत काय परिस्थिती आहे सध्याचा हा मोर्चा आणि मोर्चामुळे रस्त्यात पडलेले जे खड्डे आहेत, एक महिला आणि तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय? हे बघा, आम्ही अशी अवस्था रोडची ह्याच्या अगोदर कधीच नाही पाहिली। कोणी आलं गेलं सत्तेवर हा मोठा प्रश्न नाहीये, परंतु जेव्हा आमची सत्ता होती त्यावेळेला आम्ही कमीत कमी, मला माहित आहे पावसामध्ये रस्त्याची कामं नाही होत, परंतु गणपती असो, नवरात्र असो, दिवाळी असो, सणावारांच्या अगोदर आम्ही कमीत कमी पॅचवर्क नगरसेवक करून घ्यायचे। आज ही अवस्था आहे, कोणाचा तरी जीव जातो, कोणी खड्ड्यामुळे पडून ऍक्सिडेंट होऊन कोमात जातो, लहान मुलांची हाडं तुटतात। एका पत्रकाराची आता मी ऐकते आहे त्याचं फ्रॅक्चर झालंय, म्हणजे असे ऍक्सिडेंट म्हणजे माणूस मरणा इतकी अवस्था या वसई तालुक्यामध्ये याच्या कधीच झाली नाही। या जनतेचा आक्रोश आहे। तुम्ही पाहिलं असेल तर 41 बिल्डिंग ज्या वेळेला पडल्या त्यावेळेला लोकांनी कबूल केले की आमची फार मोठी चूक झाली, आम्ही याच्या अगोदर कधी घराबाहेर नव्हतो जात, जरी इलिगल असेल तरी ह्यांच्या सत्तेमध्ये आम्ही घरातनं बाहेर नाही आम्हाला काढलं गेलं। आज रस्ते बघा काय अवस्था आहे, तुम्ही मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये सांगतात, मी बोलणार नाही, लोक बोलतात, पण त्याच्यात काय वायदे करतात, एका महिन्यात होईल, 6 महिन्यात होईल, 10 महिने झाले हो। लोकांनी 35 वर्षांमध्ये काही नाही केलं म्हणून लोकांनी सत्ता परिवर्तन केलं। आज 3 आमदार या ठिकाणी सत्ताधारी पक्षांचे आहेत, पण एवढी वाईट अवस्था का होते ह्याला नेमकं कारण काय आहे तुम्हाला काय वाटतं? हे बघा, आताच तुम्ही क्षितिज ठाकूरच्या भाषणामध्ये ऐकलं असेल 35 वर्षामध्ये आम्ही काय केलंय। रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले, जी मोठी मोठी करोडोची कामे होती त्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे गेले आणि ती करून घेतली। हे पेपरवर आहे, म्हणजे पुराव्यासकट त्यांनी दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे लोकांनाही आता समजायला लागलं आहे की परिवर्तन जे करत होते त्यांचं, म्हणजे शहराचं काम मध्ये प्रॉब्लेम मध्ये काही परिवर्तन झालेलं नाही। ऍज इट इज जे आम्ही सत्तेवर होतो त्यावेळेला काम करत होतो त्यावेळेला असे मोर्चे नव्हते निघाले। आज तुम्ही बघतात हजारोच्या संख्येने मोर्चा निघालाय का, तर पालकमंत्री त्यांचा, महाराष्ट्र राज्य शासन त्यांचं, सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांची, आमदार इकडचे त्यांचे, त्यांनी, तर ही अवस्था का काम का होत नसतील? म्हणजे का 3 आमदार आहेत, सत्ता त्यांची आहे, मग का लोकांना ह्या हाल का सहन करायला? आता काम का होत नाही ह्याचं उत्तर तर तुम्ही त्यांच्याकडेच घ्या, कारण आम्ही कामं केलेली आहेत आणि कशी केलेली आहेत। आमच्या नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी जरी एक प्रॉब्लेम आणून दाखवला त्या ठिकाणी पण कामं झालेली आहेत। का होत नाही त्याचं उत्तर तर तुम्ही त्यांच्याकडे। निश्चितच ह्या होत्या माजी महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर। आणि आज राज्यात, केंद्रात आणि वसई विरार मधल्या सत्तेमध्ये परिवर्तन झालेलं आहे, मात्र विकास कामामध्ये मात्र याचं परिवर्तन होत नाहीये। कारण आम्ही जेव्हा सत्तेमध्ये होतो तेव्हा निश्चितच अशी मोर्चे निघत नव्हते, मात्र आज सत्ताधारी असताना सुद्धा लोकांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय असा आरोप सुद्धा या ठिकाणी करण्यात आला। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।